गाड्या बघा किती, त्या गावात पूर्ण पेनभर साठलंय का काय. नको थांबला की पाणी गेला. भोगेश्वरी नदीवर असलेला हा पूल. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आज बऱ्याच दिवसांनी मित्रांनी फोन केला, म्हणजे जरा सुट्टी आहे तर जरा कुठेतरी व्यवस्थित जाऊया जरा फिरायला. म्हणलं चला आज जरा पेन दाखवतो तुम्हाला. हे बघा, या तरंको बायपासच्या सर्व्हिस रोडची अवस्था. आज पाऊस पण खूप आहे, गेली 2-3 दिवस पावसाने थैमान घातलेला आहे पेन तालुक्यामध्ये. तिकडे पाहू शकता, तिकडे किती पाणी आहे बघा. हे रस्ते कशा काय गाड्या चालवायच्या काय कुणास ठाऊक. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. हे बघा किती पाणी आहे. आता सध्या आम्ही नवीन पुलावर आहोत, मुंबई गोवा हायवेच्या तरंको पेनच्या मधल्या ब्रिजवर आहोत. भोगेश्वरी नदीवर असलेला हा पूल. नदी पण खूप भरले, भुंडा पुलावरून पाणी वाहतोय बघा. कसं काय जायचं, अरे देवा कसं व्हायचं. बघा रस्ता बंद केलेला आहे. बघा पाण्याची कशी अवस्था आहे बघा. हे बघा पाणी, तो थीम पार्क अख्खा भरलेला आहे. त्या थीम पार्कमध्ये लोक जॉगिंगसाठी येतात. तो बघा, तो अख्खा गार्डनच भरलेला आहे पाण्यामध्ये. हे बाप रे बाप. इकडे बघा डोक्याच्या वरती पाणी भरलेलं आहे. डोक्याच्या वरती पाणी झालंय. चल आता पुढे जाऊ. चल तिकडे गेले असतो बरं झालं तरी. इथून चल ना आता, तू चल तू चल. चाललो आम्ही चाललो. पाहू शकता तुम्ही किती पाणी भरलेलं बघा. बाप रे बाप, हीच तर खरी मजा आहे. जाऊ दे जाऊ दे, थांबून गाडी पण नाही जात बघा. पाणी किती आहे, डोक्याच्या वरती पाणी आहे. अरे बाप रे, सगळं दिसतच नाही. हा बघा 9 कोटीचा बंगला, मयूरपंख. सगळीकडे पाणीच पाणी भरलंय. काय नाही गाडी पण जाऊ शकत नाही, एवढं पाणी भरलंय. हा बघा कुंभारतला. हा कुंभारतला पण फुल भरलेला आहे. मी आणि माझा मित्र बाईकवर निघालेलो आहोत. हा माझा मित्र सिद्धू. पण आज खरंच खूप छान वाटलं. बऱ्याच दिवसातून बाहेर निघालो होतो. त्याला पूर्ण तुंब भरलेला आहे बघा. घाटात तिकडे आमचं गाव आहे, ती स्मशानभूमी आहे. तो भुंडापूल आहे आणि भुंडापुलाच्या समोरच असलेले घाट बांधलेला आहे नगरपालिकेने. त्या घाटात जाण्याचा रस्ता बंद केलेला आहे, तरीसुद्धा मी इथे बघा दिसतंय आय लव्ह पेन लिहिलेलं आहे. वाव, खरंच खूप छान आहे नजारा. पाहू शकता पूर्ण नदी तुडुंब भरलेली आहे. पाहू शकता तुम्ही. हा नदीच्या किनारे बांधलेला आहे, तो पण पूर्ण पाण्याने भरलेला आहे. आणि या कोपऱ्यावर येऊन तुम्हाला मी शूट करून दाखवतो.
पाहू शकता तुम्ही किती जोर. पाहू शकता पाणी अशा प्रकारे खिण्याजवळ आलेलं आहे. या सगळ्या पायऱ्या आहेत फार आतमध्ये. तिकडे पण भरपूर पाणी आहे. हा तो नवीन ब्रिज चालू आहे. हां खूप जुना आहे. हा खूप जुना आहे. इसवी सनातला. याच्या काय 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि नोटीस पण आलेली आहे. त्यासाठी शासनाने एक नवीन पाऊल उचलून नवीन ब्रिज बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी झालेला आहे. पुढच्या वर्षी होऊन जाईल. उलटा पण तरी सुद्धा जेवढं होईल माझ्याने तेवढं मी जायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही पाहू शकता किती संपूर्ण असं नदी साई मंदिर पण फुल भरलेलं आहे. अरे बापरे. हा तर बस स्टँड. बापरे, बस स्टँड पण भरलेलं आहे. सगळा बसचा पाण्याने भरलेला आहे. पाहू शकता सगळा बस स्टँड पाण्याने भरलेला आहे. जागाच नाही राहिली. ट्रेनला तळांचं शहर म्हणतात ना, ते आज बरोबर पावसाळ्याने दाखवून दिलंय. सगळीकडे तळे झालेत आता. तळ्यांचं शहर पण आणि खड्ड्यांचं पण शहर म्हणू शकता. चंद्रावर असं वाटतं की चंद्रावर झालोय. बापरे. चल काय झालं. गाडी का फसली आमची. पाठी रिक्षावाला त्रास होतो तिथे. रस्ता आहे का रस्ता काय फायदा रेनकोट घालून. तुझे कैसा लग रहा है पानी दाल. अच्छा है. कसम से नहाले गए इसमें. क्यों रे. गंदा पानी कौन बोल रहा है. इतना अच्छा पानी तो है. बारिश का पानी है. नहा ले. बुखार आएगा तो ठीक. सरळ सरळ पाणी वाहते बघ. कसं मजा येते. तेच कर आता. उडीच मारायला लागेल आपल्याला. असा गटरातला पाणी येतो आणि आम्हा मित्राचं घर प्रथमेशचा. बघा त्याच्या घरातून पाणी चाललंय बघा. हवा हे बघा. तल साठले तल डिशूम. बाबू आता एमटीच्या पायऱ्या चढतोय. वरून पाणी पडतोय. आता खालचा प्रवाह गेलेला आहे. या प्रवाहामध्ये खालीपर्यंत पाणी जातोय.
पाणीच भरलंय. झाले का? अजून पण पाणी भरलेलं आहे. हे बघा.